कोणाची रे हवा आपलीच रे. भारतीय जनता पक्षाचा महापौर अजिबात होणार नाही. जर मी नगरसेवक म्हणून इकडनं निवडून आलो, माझ्या वॉर्डात जे नवीन वस्त्या आहेत त्यांना घोषित झोपडपट्ट्या मला करायचं आहे. धुळे शहराचं नाव जे महाराष्ट्रात घेतलं जातं ते म्हणजे दोन समाजाचं राजकारण. माझे वडिलांनी किंवा आम्ही कधीच जातीवादचा राजकारण केलेलं नाही. की भारतीय जनता पार्टी सगळे गुंडांना सोबत घेऊन पुढे जाते आहे. जे आपले वडील देखील त्यांच्यावरती आरोप करत होते, या आरोप प्रत्यारोपांमध्ये सर्वसामान्य नागरिकाचं नुकसान होतं असं वाटतं की तुम्ही फारुख शहाच्या मुलाला महापौर करणार का? आता त्यांची लाचारी आहे, ना निघले जाय ना उगले जाय. तुम्ही धर्मयोद्धा स्वतःला म्हणतात. याच्या अगोदर अकबर ओवैसी कधी नव्हत्या, आता ते येत आहे, तुम्ही आमदार आहे. याच्या मागची केमिस्ट्री काय? शहराच्या स्तरावर अनुप भैया MIM ला हँडल करतायत. राष्ट्रवादीचा एकच नारा, विकास कामांमुळे हिंदू मुस्लिम भाईचारा आहे. यंदा हवा कुणाची? BJP सोडूनच हवा आहे या शहरात. कोणाची रे हवा आपलीच रे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकेचा बिगुल वाजला. आता आपण धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहोत. आपल्यासोबत या शहराचे माजी आमदार फारुख शाह यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत. खरं तर या प्रभागातून ते उमेदवार आहेत. आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या प्रभागासाठी काय विकास कामं त्यांनी नियोजित केलेले आहे आणि येणाऱ्या काळात ते प्रभागातील काय विकास करणार आहे. खरं तर शहबाजी, आपलं स्वराज्य खानदेश प्रस्तुत यंदा हवा कोणाची या कार्यक्रमात खरं तर स्वागत आहे. थँक्यू. आम्ही विविध प्रभागात जाऊन आजचे जे युवा उमेदवार असतील, वेगवेगळ्या पद्धतीने शहराचा विकास करणारी जी मंडळी असेल आणि इच्छुक उमेदवार असेल त्यांच्या मुलाखती घेतोय आणि जाणून घेतोय की शहरासाठी त्यांचं विजन काय. सर्वात आधीचा प्रश्न, आपल्या घरातच राजकारणातला वारसा आपल्याला लाभलेला आहे. आपले वडील जे आहे माजी आमदार होते, उमेदवारी आपण करत आहात. काय प्रभागाचा विकास किंवा येणाऱ्या काळाचं काय विजन ठेवून आपण या उमेदवारी करत आहात? सगळ्यात पहिले तर मी तुमचा आभारी आहे. तुम्ही लोक मला तुमच्या या शो मध्ये इन्व्हाइट केला. दुसरी गोष्ट, आपण जे प्रश्न विचारला त्यामध्ये अगोदर मी सांगू इच्छितो, या प्रभागात माझे वडील आमदार असताना भरपूर विकास कामे केली आहे. साधारण तर मी सांगायला गेलो तर या प्रभागात अल्पसंख्याक एरियाचा सगळ्यात प्रमुख रस्ता म्हणजेच वडजई रोड हा रस्ता देखील माझ्या प्रभागातून जातो आणि माझा प्रभाग वडजई रोडनेच डिवाइड झालेला आहे. तर तो वडजई रोड अगदी आपण म्हणू शकतो तो कॉन्ट्रोवर्शियल रस्ता होता. कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे जेवढे माजी आमदार होते त्यांना जर अल्पसंख्याक विभागात मत मागायला यायचं असेल तर ते यायचे, त्या रस्त्यावर नारळ फोडायचे आणि मग मत मागणीला सुरुवात करायचे. मात्र कोणीच काम केलं नाही. मोठा रस्ता आहे, प्रमुख रस्ता आहे. तो रस्ता माझ्या वडिलांनी तयार करून दिला. तो रस्ता आम्ही केला आहे. दुसरी गोष्ट, त्यासारखा एक प्रमुख रस्ता आहे जुना वडजई रोड, तो देखील माझ्या प्रभागात आहे. तो रस्ता देखील आम्ही करतो आहे. आता अर्धा रस्ता राहिला होता, त्यासाठी मागच्या महिन्यात आम्ही 1,60,00,000 रुपये शासनाकडनं मंजूर करून आणले आहे. आणि पूर्ण मी सांगतो, रमजान बाबा नगर, रामदेव बाबा नगर, त्यानंतर अक्सा नगर, काझी प्लॉट, गफूर नगर, हाजी नगर, कबीरगंज, अंबिका नगर, थेट इब्राहिम मशीद आणि मिसबा मशीद पर्यंत हा माझा प्रभाग आहे. पूर्ण प्रभागात आम्ही चांगले रस्ते केले, गटारी केल्या, आम्ही हायमास्ट लाईट लावून दिले. म्हणजे जे एक आपण म्हणू शकतो मूलभूत सोय सुविधा मॅक्झिमम आम्ही करूनच ठेवलाय. राहिली गोष्ट माझा विजन काय आहे, तर राहिलेले मूलभूत सोय सुविधा ते मला माझ्या प्रभागात द्यायचे आहे. नंबर 1. नंबर 2 सांगायला गेलो तर सगळ्यात प्रमुख माझं काम राहील, मी माझ्या वॉर्डात जे नवीन वस्त्या आहेत त्यांना मी प्रयत्न करून महापालिकेतून त्यांना घोषित झोपडपट्ट्या मला करायचं आहे. आणि तिसरं जे ओपन स्पेसेस आहे तिथं आमचं आहे की तरुण मुलांसाठी, तरुण मित्रांसाठी ओपन जिम वगैरे जर मी करू शकलो, माझ्या वडिलांच्या प्रयत्नातून जर मी तसा करू शकलो. दुसरा, आमच्या महिलांसाठी किंवा वयोवृद्ध वडीलधारी मंडळींसाठी जर मी ओपन जॉगिंग ट्रॅक
मला करायचं आहे. तिसरी गोष्ट, आता आपण पाहायला गेलो ना तर मुस्लिम महिला महानगरपालिकेत सगळ्यात जास्त दाखले वगैरे साठी फिरतायत. जर मी नगरसेवक म्हणून इकडनं निवडून आलो तर माझ्या प्रभागात मी महापालिकेची एक इंटरॅक्शन समिती करण्याची मी प्रयत्न करू आणि ते जन्म दाखले किंवा इतर दाखले मी प्रभागात अवेलेबल करून देण्याची मी काय सोय करू शकतो तसं मला करायचं आहे. नक्कीच शेवाजी, ज्या पद्धतीने आपण इतरही कामे आपल्या वडिलांच्या माध्यमातून आपल्या शहरात केल्या असतील, आपल्या प्रभागात केल्या असतील, मूलभूत सोयी सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या. एक राजकीय प्रश्न, जी धुळ्याची परंपरा अविरत चाललेली आहे. हा. धुळे शहर म्हटलं की गुंडगिरी, मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या खून होणं आणि सगळ्यात धुळे शहराचं नाव जे महाराष्ट्रात घेतलं जातं ते म्हणजे दोन समाजाचं राजकारण. अगदी बरोबर. आपण एक अल्पसंख्याक समाजामधनं येतात. आपल्या शहराचे जे आमदार आहेत त्यांची घोषणा, त्यांचं राजकारण. दुसरीकडे आपले वडील जे माजी आमदार होते, त्यांना एका समाजाचा पाठबळ. या राजकारणात आपल्याला उमेदवारी करून योग्य वाटतं की काय चाललेलं आहे? एक तर खरंच जे तुम्ही पहिला प्रश्न केला की आपल्या शहरात गुंडगिरी जास्त आहे. माझ्या प्रभागात भारतीय जनता पक्षातर्फे विक्की गोयर म्हणून एक आरोपी आहे. तो मर्डरचा आरोपी आहे. मग अशी आपल्या शहरात गुड्ड्या पैलवान म्हणून एक तरुण होता, त्याची हत्या करणारा हा विक्की गोयर आहे आणि त्याच्या पत्नीला माझ्या समोर म्हणजे माझ्या पॅनलच्या विरोधात पॅनलमध्ये भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. तर एक आपण सांगू शकतो की भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीमध्ये किंवा मागच्या विधानसभेची जी निवडणूक झाली, सगळे गुंडांना सोबत घेऊन पुढे जाते आहे. नंबर 1. दुसरा प्रश्न आपण समाजाचा सांगितला. एक मी आपल्याला सांगू इच्छितो, माझे वडिलांनी किंवा आम्ही कधीच जातीवादचा राजकारण केलेला नाही. मला एक चॅलेंज आहे माझ्या विरोधकांना, आमच्या विरोधकांना, माझ्या किंवा माझ्या वडिलांचा एक स्टेटमेंट तुम्ही दाखवा. आम्ही कुठल्या समाजाचा विरोधात जर सांगितलं असेल, आम्ही अजिबात कुठलाही समाज असो, आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जातो. आम्ही कधीच असे स्टेटमेंट्स देखील करत नाही, असे कृत्य देखील करत नाही. मी सांगतो, आम्ही या शहरातून जातीवाद खतम करण्याकरता आम्ही विकास कामांचा वापर करून सगळ्यात धर्मियांच्या लोकांना किंवा सगळ्या वस्त्यांमध्ये आम्ही विकास कामे केली, जेणेकरून मागच्या निवडणूक विधानसभेची जी निवडणूक झाली, जातीवाद संपला होता. तरी पण आत्ताचे जे विद्यमान आमदार आहे किंवा बीजेपी आहे, त्यांनी ती निवडणूक परत जातीवादवर आणली आणि मग ते आमदार झाले, नाहीतर ते आमदार नसते झाले. नक्कीच, ज्या पद्धतीने आपण विद्यमान आमदारांच्या बाबत सांगितलं की ते एका जातीचा प्रोपोगंडा चालून त्यांनी आमदारकी आता मिळवलेली आहे. आता ही महानगरपालिकेची निवडणूक, आपण एक तरुण उमेदवार म्हणून समोर जात आहे. आपला मुस्लिम बहुल भाग मोठ्या प्रमाणात आहे. आपले खर तर मतदार जे आहे सर्व अल्पसंख्याक आहे. राष्ट्रवादी पक्षांनी विविध प्रभागांमध्ये उमेदवार दिलेले, विविध जाती धर्माचे उमेदवार दिलेले. राष्ट्रवादी ही महायुतीच्या घटक पक्षाचा एक भाग आहे. तरी धुळे शहरात हे वेगवेगळं जे उमेदवारी करण्याचा जो निश्चय किंवा तुमची युतीमध्ये बिघाडी झाली, तरी देखील आपल्याकडचे काही भाजपचे आपले सहकारी मित्र असतील जे आपल्यावरती आरोप करतात, आपल्या वडिलांवरती आरोप करतात. एक काळ होता जे आपले वडील देखील त्यांच्यावरती आरोप करत होते. या आरोप प्रत्यारोपांमध्ये सर्वसामान्य नागरिकाचं नुकसान होतं असं वाटत नाही? हो, अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. सगळ्यात पहिले तर हे 3 पक्षाची सरकार आहे. आमचा पक्ष देखील त्यामधला एक घटक पक्ष आहे. मात्र ती युती विधानसभेमध्ये आहे आणि वरिष्ठांकडूनच धुळे शहरात आम्ही इंडिपेंडेंट निवडणुकीला सामोरे जातो आहे. त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर बीजेपीचे लोकांनी काय आमच्यावर आरोप केला ते सगळ्यांना माहिती. आम्ही त्यांना इंडिव्हिज्युअली सांगतो. जर मी सांगतो की अनुप अग्रवाल फक्त हिंदुत्ववादी विचारधारेला घेऊन पुढे जात आहेत, तर हे सगळे शहराला माहिती. आम्ही कधीच असं करणार नाही. आणि ठीक आहे, आम्ही युतीमध्ये आहोत, पण युतीमध्ये असताना
एक जबाबदार व्यक्ती आमदार म्हणून जो आता शहराचं नेतृत्व करतोय, तो एक समाजाला जिहादी म्हणून कसं काय सांगू शकतो? आम्ही अजिबात हे सगळं सहन करणार नाही. शहबाजी, ज्या पद्धतीने ज्यांचा उल्लेख आपण केलाय, अनुप अग्रवाल, अनुप अग्रवालांनी थेट त्यांच्या भाषणामध्ये आपलं नाव उच्चारलेलं आहे की तुम्ही फारुख शहाच्या मुलाला महापौर करणार का? त्यांनी आधीच आपल्याला महापौर पदासाठी दावेदार दिलेला आहे. काय सांगाल? सगळ्यात पहिले तर मी आपल्याला सांगतो, आता त्यांची लाचारी आहे. त्यांना काय वाटत होता की मी फारुख शहाच्या मुलाचं नाव घेतो, मग माझे हिंदू बंधू आणि भगिनी मला मत देतील किंवा बीजेपीला मतदान करतील. तसा नाही झाला. ज्या दिवशी त्यांचा हा स्टेटमेंट आला, मी देखील त्याला उत्तर दिले. तो राजकारणाचा भाग झाला, पण सत्यता काय आहे? तुम्ही शहरामध्ये एक वर्ष झाला, तुम्ही काय विकास काम केलं? तुमच्या काही विकास काम नाही म्हणून तुम्ही माझं नाव घेताय आणि तुम्हाला वाटत होता की माझं नाव घेतल्यानंतर तुम्हाला लोक मतदान करतील. असा झाला नाही. आपण सोशल मीडियावर ते कमेंट्स वाचा. शहराचे सगळी जनता, सगळे धर्माला मांडणारी लोक त्यांच्या विरोधात कॉमेंट्स करतायत. तर ते करायला गेले वेगळा आणि काही वेगळा होऊन गेला. आणि आता त्यांचं तर काय झालेलं आहे, एक उर्दू मध्ये एक म्हण आहे, ना निघले जाय ना उगले जाय, अशी परिस्थिती अनुप अग्रवालांची झालेली आहे. नक्की शहबाजी, ज्या पद्धतीने खर तर अल्पसंख्याक समाज धुळ्यात मोठ्या प्रमाणात आहे, अनेक नारे भाजपकडनं दिले गेले, राजकीय समीकरणांमध्ये कटेंगे बटेंगे अनेक विविध वल्गना केल्या गेल्या. मुद्दा हा आहे, आपलेच जे जुने मित्र आहेत, ज्यांचं नाव इर्शाद जहागीरदार आहे किंवा MIM तुमचा पक्ष आहे, ध्रुवीकरण होते, विभागणी होते मतदाराची तुमच्या समाजामध्ये. काय होतोय, अल्पसंख्याक समाजामध्ये ध्रुवीकरण अजिबात होणार नाही. कारण काय झाला, एकतर ज्यांचं नाव तुम्ही घेतला इर्शाद, त्यांनी MIM पक्ष जॉईन केला. त्यानंतर अनुप अग्रवालांनी त्यांना जी रसद पुरवण्याची सुरुवात केली. आता सगळ्या लोकांच्या समोर आला. माझा एक प्रश्न अनुप अग्रवालला आहे, खरोखर भाजपची बी टीम जे संपूर्ण देशभरात, मी एव्हिडन्स देतो. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय, अनुप अग्रवाल स्वतःला धर्मयोद्धा म्हणतात. तुम्ही धर्मयोद्धा स्वतःला म्हणतात आणि या शहरामध्ये जर याच्या अगोदर अकबर ओवैसी कधी नव्हते आले, आता ते येत आहे, तुम्ही आमदार आहे, याच्या मागची केमिस्ट्री काय? दुसरी गोष्ट, मगाशी सन्माननीय मुख्यमंत्री धुळे शहरात आले, त्यांच्या समोर अनुप भैया माझं नाव घेत आहेत, ते मला हरवण्याचा प्रयत्न करतायत. आणि आमच्याकडे असद ओवैसी साहेब धुळ्यात येऊन माझे प्रभागात सभा घेता, इथं वडजई रोडवर माझे प्रभागात सभा घेऊन ते मला हरवण्याचा प्रयत्न करतायत. याच्या मागची केमिस्ट्री काय? तिसरी गोष्ट, आमचे एक वसीम मंत्री म्हणून माजी नगरसेवक आहे, आता ते वॉर्ड प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारी करतायत. सगळ्या शहराला माहितीये, हा वसीम मंत्री म्हणजे अनुप भैयांचा अगदी खास बटन आहे. मुस्लिम एरियामध्ये सगळे फायनान्शियल गोष्टी हा वसीम मंत्री करतो. आज देखील जे तुम्ही सांगत होता, त्यांच्या सोशल मीडियावर कॉलची रेकॉर्डिंग देखील प्रसिद्ध झाली. तर लोकांच्या समोर आला की या शहराचा स्तरावर मी MIM वर बी टीम असा आरोप करत नाहीये, मात्र जे आपल्याला समोर दिसतोय त्याच्या मागचे केमिस्ट्री काय आहे ती जनतेच्या समोर आली पाहिजे आणि आलेली देखील आहे. तर हेच उत्तर आहे. अजून काय? नक्की शहबाजी, काही काळ शहराच्या स्तरावर आपण पाहायला गेलो ना, शहराच्या स्तरावर अनुप भैया MIM ला हँडल करतायत. MIM चे आताचे जे उमेदवार आहे ना, जे MIM कडनं उमेदवारी करतात, माझ्या प्रभाग असो किंवा 14 नंबर किंवा 15 नंबर, यांचा इंटरव्ह्यू इम्तियाज जलील साहेबांकडे झाला औरंगाबादला. त्या इंटरव्ह्यू अगोदर डी मार्ट वर सगळे उमेदवारांना अनुप भैयांनी का सगळ्यांना इन्व्हाइट करून नंबर इन्व्हाइट करून तिथे इंटरव्ह्यू झाला की काय, मला शंका आहे. नक्की शहबाजी, ज्या पद्धतीने आपण सांगितलं, आपण थोडस राजकारणाच्या मागील बाजू देखील समजून घ्या. ज्यावेळेस आपले वडील शहराचे उपमहापौर होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते होते,
शहराचा विकास सुरू झाला. त्यानंतर भाजपने 50+चा नारा दिला. संपूर्ण एक हाती सत्ता जनतेने त्यांच्या हातात दिली. 5 वर्ष झाले, मध्ये कोविड काळ आला, अनेक काही कामं रखडली. खरोखर वाटते या 5 वर्षात भाजपला जे जनतेने कौल दिला विकास कामं झाली. मी एक सांगू इच्छितो, या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा महापौर अजिबात होणार नाही. मागच्या महापालिकेच्या निवडणुकीत यांनी 50+चा नारा दिला. जनतेने यांच्यावर विश्वास ठेवून, विश्वास दाखवून यांना भरपूर मतांनी विजय केला. 50+ खरोखर त्यांचे नगरसेवक आले. पण काय झाला त्याच्यानंतर कोरोना काळात तुम्ही रेमडेसिवीर इंजेक्शन मध्ये पैसे खाल्ले. बॅरिकेडिंग करता जे बांबू आणि पत्रे लागायचे त्याचा रेंट इतका होता की आपण खरेदी करून ते लावू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केला. शहराचे रस्त्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केला. तुम्ही कचऱ्याच्या ठेक्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केला. आता शहरात तुम्ही बघा, जर एक प्रश्न माझा आहे, जर आम्ही आमदार झालो नसतो तर हे जे रस्ते आहेत ते देखील नसते झाले. पूर्ण शहर खड्डेपूर बनून या भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांनी आणि माजी महापौरांनी केलेलं आहे. तर शहराला सगळं माहिती आहे आणि यांची एक ह्यूज अँटी इन्कम्बन्सी हिंदू मुस्लिम समाजांमध्ये झालेली आहे. म्हणून त्यांना हे सगळ्या गोष्टी कराव्या लागते. पण मला तरी वाटतं, मी काही प्रेडिक्शन करत नाही, पण सध्याची स्थिती आहे शहरात या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बीजेपी सत्तेबाहेर होतो आहे, आपल्याला स्पष्ट दिसतोय. शेबाजी, खर तर आपल्या या शोच्या शेवटी जाता आपला वोटर हिंदू देखील आहे, मुस्लिम देखील आहे, अनेक विविध जाती धर्माचे आपले वोटर आहे. एक तरुण नेतृत्व म्हणून ज्या पद्धतीने इतर राजकारण्यांचा किंवा समाजातल्या वेगवेगळ्या दुथळी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, आणि आपलं जे धुळे शहर आहे, कुठेतरी धुळे शहराचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावरती खराब होतंय. एक तरुण कोणत्याही पक्षाची भूमिका न मांडता एक तरुण म्हणून काय वाटतं आपल्या सर्व जातीय धर्माच्या मतदाराला काय सांगाल? सगळ्यात पहिले तर मी धुळे शहराचे माझे युवा बंधू सगळे बंधूंना एक निरोप देतो आहे. जरी मी एक राजकीय विद्यार्थी असलो तरी मी या शहराचा नागरिक आहे. आपण कुठल्याही प्रकारच्या हे राजकीय जे शहराचे पुढारी आहे आणि जर ते त्यांच्या स्वतःचा राजकीय फायदा करण्यासाठी तुम्हाला जर ते ट्रिगर करत असतील तर यांना अजिबात एंटरटेन करू नका. यांना तुम्ही प्रश्न करा. तुम्ही सगळे राजकीय पुढाऱ्यांना प्रश्न करा. जेव्हा ते तुमच्याकडे मतं मागायला येतील त्यांना तुम्ही जाब विचारा का तुम्ही आम्ही युवांसाठी रोजगारासाठी काय केलं आहे. आणि माझा वॉर्ड आहे त्यामध्ये मी आपल्याला सांगतो किमान 5,500 हिंदू मतं आहेत. आणि तुम्ही बघाल पूर्ण वॉर्डातून मला मतं मिळणार. माझ्या वडिलांना पूर्ण शहरातून सगळे जातीचे लोकांनी मतदान केला होता. मला पण ते सगळे जाती धर्माचे लोक मतदान करतील हे तुम्हाला 16 तारखेला दिसेल. आणि मी शहराच्या लोकांना विनंती करतो, हा शहर आपला आहे. जाती सालोखा आपल्याला मेंटेन करायचा आहे. आपण या शहराचे नागरिक असून आपण सगळे लोकांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि यावेळेस राष्ट्रवादीचा एकच नारा, विकास कामांमुळे हिंदू मुस्लिम भाईचारा, हीच माझी भावना आहे. नक्की शेबाजी, खरं तर शेवटचा प्रश्न, यंदा हवा कुणाची? ते तर तुम्ही राशी पंडित जे असतात त्यांना विचारलं पाहिजे. तरी पण एक प्रॅक्टिकली आपण बघायला गेलो तर मला तरी वाटतोय की बीजेपी तर नाही राहणार. बीजेपी सोडूनच हवा आहे या शहरात. नक्कीच. हे होते शहबाज शहा, माजी आमदार, यांचे चिरंजीव. खरं तर उमेदवारी करतायत. प्रभागाचा विकास व्हिजन त्यांनी ठेवलेला आहे आणि येणाऱ्या 16 तारखेला नक्कीच कळणार आहे की यंदा हवा कोणाची. तुर्तास धन्यवाद. हवा कोणाची रे? हवा आपलीच रे. भारतीय जनता पक्षाचा महापौर अजिबात होणार नाही. जर मी नगरसेवक म्हणून इकडनं निवडून आलो, माझ्या वॉर्डात जे नवीन वस्त्या आहेत त्यांना घोषित झोपडपट्ट्या मला करायचं आहे. धुळे शहराचं नाव जे महाराष्ट्रात
घेतलं जातं ते म्हणजे दोन समाजाचं राजकारण. माझे वडिलांनी किंवा आम्ही कधीच जातीवादचा राजकारण केलेलं नाही. की भारतीय जनता पार्टी सगळे गुंडांना सोबत घेऊन पुढे जाते आहे. जे आपले वडील देखील त्यांच्यावरती आरोप करत होते. या आरोप प्रत्यारोपांमध्ये सर्वसामान्य नागरिकाचं नुकसान होतं असं वाटतं की तुम्ही फारुख शहाच्या मुलाला महापौर करणार का? आता त्यांची लाचारी आहे. ना निघले जाय ना उगले जाय. तुम्ही धर्मयोद्धा स्वतःला म्हणतात. याच्या अगोदर अकबर ओवैसी कधी नव्हत्या, आता ते येत आहे, तुम्ही आमदार आहे. याच्या मागची केमिस्ट्री काय? शहराच्या स्तरावर अनुप भैया MIM ला हँडल करतायत. राष्ट्रवादीचा एकच नारा, विकास कामांमुळे हिंदू मुस्लिम भाईचारा आहे. यंदा हवा कुणाची? BJP सोडूनच हवा आहे या शहरात. हवा कोणाची र हवा आपलीच र